Welcome to session 12. In last session, using rules of logic, we prove results. This is one more problem. Without using truth table, prove that P conjunction negation of Q, disjunction negation of P conjunction Q, disjunction negation of P conjunction negation of Q equivalent to negation of P disjunction negation of Q. Means P and negation of Q are negation of P and Q or negation of P and negation of Q. We have to prove. So take left hand side. P and negation of Q or negation of P and Q or negation of P and negation of Q. Suppose this is first statement, this is second statement, this is third statement, and in between them same sign is there. तिघांमध्ये जर प्लस साइन असेल तर कोणत्याही दोघांची बेरीज पहिल्यांदा करू शकतो. मग इथं कोणते दोन घ्यायचे ज्यांना काही कॉमन आहे. तिथे इथं पी अँड निगेशन ऑफ क्यू आहे का नाही, या दोघांना आहे. मग शेवटचे दोन एकत्र घेतले, काय केलं, लेफ्ट हँड साइड घेतली आणि लास्ट टू कलेक्ट केले ड्यू टू असोसिएटिव्हिटी. सेम साइन असेल तर तिघांपैकी कोणतेही दोन एकत्र घेऊ शकतो. असोसिएटिव्ह लॉ. देन सी हियर, this part remain as it is. P and negation of Q. आता या दोघांना बघा, दोघांच्या मध्ये साइन सेम आहे, मिडलला अपोजिट आहे. इज समथिंग कॉमन. बघा, दिस पार्ट इज कॉमन टू बोथ. सो टेक इट आउटसाइड. निगेशन ऑफ P and Q कॉमन घेतला तर काय राहील, Q. मिडलचं साइन R आणि लास्टचा निगेशन ऑफ Q. This part is as a distributive law. Common घेणं किंवा मल्टिपल करणं. This law we call it as a distributive law. Okay. Then next, this law आहे तुमच्याकडे. P and or conjunction negation of Q, disjunction negation of P and Q or negation of Q, तो और त्याचं निगेशन. कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ, तो और त्याचं निगेशन. और मध्ये दोन्ही फॉल्ट येऊ शकत नाही. ऑलवेज ट्रू. देन P and negation of Q or टी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं वन आणि अँड म्हणजे गुणिले. वनने कोणालाही गुणलं तर फरक पडतो का, नाही. याला म्हणतो आपण आयडेंटिटी लॉ. दिस लॉ वी कॉल इट ॲज अ आयडेंटिटी लॉ. ओके. बघा तुमच्याकडे आहे ते फक्त बघा, काहीच नका. आता अपोजिट साइन आहे, मग बाहेरच्याने प्रत्येकाला गुणायचं. मग याने प्रत्येकाला गुणायचं. म्हणजे काय, P or negation of P, मिडलचं साइन, and negation of Q or negation of P. काय केलं बघा, याने बाहेरच्याने प्रत्येकाला बोललं. मग or negation of P ने पहिल्याला बोललं. P or negation of Q and negation of Q or negation of Q. यालाच आपण पुन्हा म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथं कॉमन घेतला होता, इथं मल्टिपल केलं. अगेन सेम पार्ट. P or negation of P, P or negation of P. लॉ बघा. ओके. काय केलंय बघा, P or negation of P and negation of Q or negation of P. बाहेरच्याने मध्ये म्हटलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Okay. P or negation of P, always tautology, and negation of Q or negation of Q हा कोणता लॉ आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ.
एम आय करेक्ट? आणि पुन्हा सांगतो, टीने कुणालाही गुणलं तर फरक पडत नाही. म्हणजेच काय, तुमचा आन्सर काय येईल? विच इज इक्वल टू आयडेंटिटी लॉ. म्हणजेच काय, याचा आन्सर काय येईल? इक्वल टू निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ पी. आयडेंटिटी लॉ. हा कोणता लॉ आहे? आयडेंटिटी लॉ. विच इज इक्वल टू, बघा इकडे नाही दिसत, इकडे घेतो. विच इज इक्वल टू negation of Q or negation of P. We call it as a identity law. Okay. And याच्यात आपल्याला फक्त इंटरचेंज करायचं आहे. निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू याला म्हणतो आपण कॉम्युटेटिव्ह लॉ. आणि हीच आहे तुमची राईट हँड साइड. अँड विच इज इक्वल टू RHS, right hand side, and hence our problem is over. आणि असा हा सिंपलचा प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट, negation of P or negation of Q. Implication, P and negation of Q equivalent to this. You have to prove it. So take left hand side, because we can't use table, only using rules. Implication P and negation of Q. Left hand side घेतली. ओके. इम्प्लिकेशन आपल्या RHS ला नाही, मग कोणता रूल वापरणार? इम्प्लिकेशनचा रूल. P implies Q is same as negation of first or second. Who is this? Negation of हा तुमचा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. हा निगेशन ऍड इज. आता बघा, निगेशन ऑफ फर्स्ट, निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड. कंडिशनल लॉ. ओके. हा निगेशन, आता हा निगेशन जर मी मध्ये घेतला तर मायनस मायनस, बघा, निगेशन ऑफ P or negation of Q and negation of P and negation of Q. काय केलं? बाहेरच्या निगेटिव्हने मध्ये गुणलं. याला म्हणतो आपण निगेशन ऑफ डिजंक्शन किंवा डी मॉर्गन्स लॉ. We call it as a De Morgan's law. Okay. Minus minus becomes plus. Negation of negation. And हे मध्ये घ्या. Negation of P and ऐवजी R. Negation of negation itself. कोणते कोणते लॉ वापरले? Negation of negation आणि R डी मॉर्गन्स लॉ. आणि मला वाटतं हीच तुमची राईट हँड साइड आहे. विच इज इक्वल टू राईट हँड साइड. अशा प्रॉब्लेमला वेळ लागेल, पण ते तुम्हाला जमतील. एकदम छान प्रॉब्लेम्स आहेत. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कधी शक्य आहे? पहिली अट आहे इफ गिव्हन स्टेटमेंट इज P implies Q टाइप. म्हणजे इम्प्लिकेशन इफ देन च जर असेल तर then only reverse it. Q implies P ला म्हणायचं converse of P implication Q म्हणजेच दिलेल्या called as a converse of P implication Q.
Second, negation of P implies negation of Q. दिलेल्याचं फक्त दोन्हीकडे नॉट नॉट घ्यायचं, निगेशन घ्यायचं, याला म्हणायचं कॉट इनवर्स ऑफ P implication Q means given, and negation of Q implies negation of P. याला नॉट जोडायचं दोन्हीकडे, याला म्हणतो आपण कॉट कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट P implies Q. Three definitions: converse, inverse and contrapositive. दिलेल्याला फक्त रिव्हर्स करा कॉन्व्हर्स, दिलेल्याला नॉट जोडा त्याला म्हणतो आपण इनवर्स, आणि कॉन्व्हर्सला नॉट जोडा दोन्हीकडे त्याला म्हणतो आपण कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, 3 डेफिनेशन्स आहेत: कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याच्यावरचं एक्झाम्पल्स. एक्झाम्पल असा येऊ शकतो: राईट कॉन्व्हर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट दिलंय इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. हा थेरम आहे, पण याचा आपल्याला इफ देन प्रकारचं वाक्य आहे. म्हणून हिअर व्हॉट इज फर्स्ट स्टेटमेंट? Which is first statement? Which is first statement? Function is differentiable. This is the first statement. Function is, I write shortly, differentiable. Second statement, Q. It is continuous. It is म्हणजे function is continuous. Okay. And therefore, given कोणत्या प्रकारचा आहे? if then या प्रकारचा आहे. मग आपल्याला पहिली डेफिनेशन कॉन्व्हर्स घ्यायची आहे. कॉन्व्हर्स म्हणजेच Q implies P. वाक्य इंटरचेंज करायचे, इकडचं इकडे घ्यायचं, इकडचं इकडे घ्यायचं. मग Q implies P म्हणजेच काय? पहिल्यांदा इम्प्लिकेशन आहे म्हणजे if. Q वाक्य पहिल्यांदा घ्यायचं. फंक्शन is continuous. If function is continuous, then P it is differentiable. The function is differentiable. Then it is differentiable. हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. हा काय झाला तुमचा कॉन्व्हर्स झाला. ओके. सेकंड इनवर्स. इनवर्स काय? दिलेल्याला फक्त काय करायचं? दोन्हीकडेही नॉट जोडायचं. व्हॉट अबाउट द स्टेटमेंट? काय तयार केलं वाक्य? P हा आहे त्याचं निगेशन. फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, पण जोडलं कसं आहे? इफ देन. इफ फंक्शन इज not differentiable, then negation of Q. It is not continuous. It is not continuous. हा झाला इनवर्स. तिसरा राहिला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय करायचं? कॉन्व्हर्स जे आहे त्याला फक्त नॉट जोडायचं. कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके. मग आता कोणतं आहे? हे आहे, याला फक्त नॉट जोडायचं. म्हणजेच काय? इफ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, देन it is not differentiable. If a function
is not continuous, then it is not differentiable. झाले कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हा जर क्वेश्चन आला तर 3 मार्काला विचारला जातो. आहे की काही अवघड? एकदम सिंपल आहे. वन मोर प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम. अ फॅमिली becomes literate if the woman in it is literate. मराठीत काय होतं माहिती आहे ना? इन आवर ओरिजिनल लँग्वेज, फॅमिली पूर्ण घर कधी सुशिक्षित होईल? जेव्हा त्यातली स्त्री सुशिक्षित असेल तर. म्हणजे जर इफ वुमन इन द फॅमिली इज लिटरेट, देन फॅमिली ऑटोमॅटिकली बिकम्स लिटरेट. रिव्हर्स स्टेटमेंट आहे. इफ पार्ट नंतर घेतलाय, देन पहिल्यांदा घेतलाय. मग पहिल्यांदा ते कन्सिडर करूया. पी अ वुमन इन अ फॅमिली literate, Q family becomes literate. आपल्या लँग्वेज मध्ये ट्रान्सफर केले की लगेच कळतं काय म्हणायचे त्याला. एकदा आपल्याला त्याचं मिनिंग कळलं की मग आपल्याला लिहिता येईल. आणि देअरफॉर गिव्हन कुठल्या प्रकारचं आहे? गिव्हन P implication Q. If woman in a family become literate, then family becomes literate. Okay. Then converse. पहिला concept. Converse. Q implies P. टाकाली. Q implies P. If then मध्ये वाक्य. मग if Q काय आहे? Family becomes literate, then P woman in it, woman in it is literate. Woman in it is literate. Then inverse. Negation of P implies negation of Q. जमेल वाक्य लिहायला काय? negation of P. Woman in a family is not literate, then family does not become literate. If woman in a family is not literate, then family does not become literate. आणि शेवटचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय? निगेशन ऑफ Q implies negation of P. हे लिहिता फक्त हे रिव्हर्स लिहायचं आहे. इनवर्सच्या उलट्याच्या. इफ family does not become literate, then woman in it is not literate. Just try to write yourself. Contrapositive तुम्ही स्वतः लिहायचा प्रयत्न करा, जमेल तुम्हाला. निगेशन ऑफ Q याचं पहिल्यांदा निगेशन. इफ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, देन वुमन इन इट इज नॉट लिटरेट. ओके, संपला तुमचा प्रॉब्लेम आणि त्याचा आन्सर सुद्धा. दिस प्रॉब्लेम आय गिव्ह यू फॉर एक्सरसाइज.
if then means given statement is P implies Q type. This is P. Surface area decreases. Pressure increases. दिलेलं वाक्य P implies Q. हे काय आहे तुमचं गिवन येईल. मग कॉन्व्हर्स काय येईल? कॉन्व्हर्स Q implies P म्हणजे काय? If pressure increases then surface area decreases. Okay. Then inverse negation of P implies negation of Q. If negation of P, if surface area not decreases, then pressure is not increases. And contrapositive काय? If pressure is not increases, then surface area is not decreases. जमेल? Try to write yourself. Okay? फक्त स्टेटमेंट लिहायचे बाकी आहेत. These two for you. If voltage increases, then current decreases, and if x less than y, then x square less than y square. xy belongs to real number. Okay? हे दोन तुमच्यासाठी आहे. ट्राय टू राईट युअर आन्सर. आपल्या एक्झरसाइज मधलेच प्रॉब्लेम आहेत. ओके, वाटल्यास तुम्ही एक्झरसाइज चेक करू शकता, जमतील तुम्हाला. Now turn towards some MCQ. If P and Q is false and P or Q is true, then out of these four is not true. म्हणजे याच्यापैकी एक कोण फॉल्स येतो ते चेक करायचं आहे. तर नो डायरेक्ट वे इज देअर. ओके, मग त्याच्यासाठी काय करू आपण? यांचा टेबल बनवू. P Q निगेशन ऑफ P negation of Q, एक statement P and Q, then P or Q, then P double implication Q, then negation of P or negation of Q, and Q or negation of P. And these are the options. This is A, this is B, C, D. Out of these, which is not true? Not true means false. कोण false आहे ते चेक करायचं आहे. दोन स्टेटमेंट आहे. ट्रूथ व्हॅल्यू T T F F, T F T F, F F T T, F T F T, P and Q both are true, then only true. First case, otherwise false. P or Q both are false, then false. Only last case. Otherwise it is true. P double implication true. Q P double same असेल तर true. Otherwise false. हे तुम्हाला माहिती आहे पर्यंत. आता negation of P or negation of Q or दोन्ही false. False. बाकी आहे का? नाही. Otherwise it is true. Then Q or negation of P, Q or negation of P or दोन्ही false second case ला आहे. दोन्ही false second case ला आहे. Otherwise it is true. आता चेक करायचं आहे. काय काय दिले बघा. P and Q is false. P and Q is false म्हणजे ही केस चालेल का? ही केस ड्रॉप झाली. ही केस बघायचीच नाही. नंतर दुसरी कंडिशन P or Q is true. P or Q is true. आता पहिली केस तर गेली, फक्त ट्रू म्हणजे शेवटची केस पण काय झाली? फॉल्स झाली. दोन्ही केसेस संपले. जेवढं केलंय तेवढ्या. ह्या दोन केस सोडून द्यायच्या, डिस्कस नाही करायच्या. फक्त कोणतं? ज्याच्यामध्ये P and Q is true फॉल्स आहे आणि R ट्रू आहे अशा या दोन केसेस आल्या. मग कोण फॉल्स आहे? बघा आता पहिला पर्याय फॉल्स आहे का? नाही. हे दोन्ही फॉल्स आहे. इथं आहे का? नाही. इथं P and म्हणजे कोण आलं? बी तुमचं स्टेटमेंट आलं. याचा आन्सर काय आलं? B. P डबल इम्प्लिकेशन Q
हा या जेव्हा पी अँड क्यू फॉल्स असेल आणि पी ऑर क्यू ट्रू असेल तेव्हा डबल इम्प्लिकेशन नेहमी फॉल्स असेल, नेहमी फॉल्स असेल. तर असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट, P conjunction Q implies R is logically equivalent to these four. आता याला जर टेबल वापरलं तर हा खूप वेळ जाईल. मग आपल्याकडे कंडिशनल लॉ आहे बघा. कंडिशनल लॉ बघा, P conjunction Q implies R can be written as negation of first or second conditional law. Okay. Which is equal to negation of P or negation of P and I will or negation of Q or R. हा तुमचा सिम्प्लिफिकेशन झाला. ओके. याला 1 नंबर देऊ, याच्या पुढे जाता येणार नाही कारण सगळ्यांच्या मध्ये सेम साइन आहे, सगळे डिफरंट आहे. नो रूल, कीप ॲज इट इज. नाउ कम टू अस फर्स्ट पार्ट. P implies Q implies R. पहिल्यांदा याला रूल वापरतो मी. P implies negation of Q or R. Same law, conditional law. पुन्हा कंडिशनल लॉ वापरतो याच्यासाठी. आता निगेशन ऑफ फर्स्ट और निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड, सेम लॉ, कंडिशनल लॉ. विदाउट युजिंग साठी वापरले. आता तिन्ही सेम आहेत, तिघांच्याही मध्ये काय आहे, आर आहे. कोणतेही दोन एकत्र घेऊ शकतो. सेम आहे, जो हा तोच हा. तेव्हा बाकीच्यांचं चेक करा. P and Q implies negation of R. काही पहिल्याचं निगेशन, पहिल्याचं आता मी डायरेक्ट लिहितो. निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q. पहिल्याचं निगेशन R, दुसरा आर द सेम, नो. तिसरा बघा, C negation of P or negation of Q implies negation of R. पहिल्याचं निगेशन हे झालं और दुसरा हा झाला नंबर 4. लास्ट डी बघूया. P और Q implies R. पहिल्याचं निगेशन और दुसरा. आता बघा बरं, P कोणत्या दोघांची RHS सेम आली, 1 आणि 2 वर्ण. या दोघांची फ्रॉम 1 and 2 म्हणजेच काय आहे तुमचा आन्सर काय आहे. आता हे तुम्हाला करायची गरज नाही, हे तुम्हाला सांगण्यासाठी मी केलंय. आन्सर काय आला, A आला. P implies Q implies R आणि हा झाला तुमचा आन्सर आणि हा तुमचा प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. इनवर्स ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न इज इनवर्स. इनवर्स कसा काढतो, समजा V1 P इम्प्लिकेशन Q असेल तर इनवर्स कसा असतो माहितीये ना. इनवर्स यस, निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. मग आता दिलेल्याचा इनवर्स काय, and therefore inverse of P or Q implies P and Q is काय, हा A म्हणजेच काय, negation of P or Q implies negation of P and Q. बघा मध्ये घेतला निगेशन तर negation of P and negation of Q implies negation of P or negation of Q, and which is equal to your negation of P and negation of Q implies हा काय आहे, C आन्सर आहे. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेमचा आन्सर काय आहे, C आहे. आणि काय आहे ते, negation of P and negation of Q implication
negation of P or negation of Q and over. आणि अशा प्रकारचे आणखीही काही प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ट्राय युअर सेल्फ. थँक्यू.